तर अशोक खरात प्रकरण सध्या चांगलंच गाजत आहे. ईडी आणि सीबीआयकडून चौकशी सुरू आहे. अधिकाऱ्यांच्या धाडी सुरू आहेत आणि या पार्श्वभूमीवर खरात कुटुंबावर मोठा मानसिक ताण निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. याच दरम्यान कल्पना खरात यांच्या आई पार्वताबाई यांनी माध्यमांसमोर आपली भावना व्यक्त केली. पार्वताबाई यांनी अत्यंत भावनिक अवस्थेत बोलताना म्हणाल्या की मला या सगळ्या प्रकरणाबद्दल काहीच माहिती नाही. नेमकं काय चाललं आहे, काय घडलं आहे हे कोणीच आम्हाला स्पष्ट सांगत नाही. मी विचारलाही जात नाही कारण मला खूप वाईट वाटतं. त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट होतं की त्या पूर्णपणे गोंधळलेल्या आणि व्यथित आहेत. व त्या पुढे म्हणाल्या की त्यांच्या कुटुंबात याआधी कधीच अशा प्रकारची घटना घडलेली नाही. आमच्या खानदानात कधीच असं काही झालं नाही, त्यामुळे हे सगळं आमच्यासाठी खूप मोठा धक्का आहे असं त्या म्हणाल्या. व पुढे त्या म्हणाल्या की त्यांना वारंवार एकच प्रश्न पडतोय, असं का झालं? आमच्या मुलीने असं काय केलं की तिच्यावर ही वेळ आली? पार्वताबाई हे आपल्या मुलीबद्दल बोलताना अधिकच भावूक झाल्या. त्या म्हणाल्या की माझी मुलगी खूप चांगली आहे. ती कधी कोणाची वाईट बोलली नाही, कोणाला त्रास दिला नाही. मग तिच्यावर अशी वेळ का आली हेच समजत नाही असं त्यांनी सांगितलं. आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि आवाजाचा प्रचंड वेदना जाणवत होत्या. सध्या घरात अधिकाऱ्यांची ये-जा सुरू असल्यामुळे वातावरण खूप तणावपूर्ण झालं आहे. अधिकारी येतात, तपास करतात, पण आम्हाला काहीच समजत नाही. घरात सगळेजण घाबरलेले आहेत. बाहेर पडायलाही भीती वाटते असं त्यांनी सांगितलं. या संपूर्ण परिस्थितीमुळे कुटुंबातील प्रत्येक सदस्य मानसिकदृष्ट्या त्रस्त झाला आहे. त्या पुढे म्हणाल्या की आम्हाला काहीच नको, फक्त आमची मुलगी परत घरी यावी. ती काही दिवसांपासून घराबाहेर आहे, त्यामुळे खूप काळजी वाटत आहे. त्यांच्या मते तपास सुरू राहिला तरी चालेल, पण मुलगी सुरक्षितपणे घरी परत यावी हीच त्यांची सर्वात मोठी इच्छा आहे. घरात सध्या फक्त मुलं आणि काही नातेवाईक आहेत. घरात मोठी माणसं नाहीत. सगळं रिकामं वाटतंय असं त्या म्हणाल्या. या परिस्थितीमुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे. शेवटी पार्वताबाई यांनी एकच अपेक्षा व्यक्त केली, हे सगळं प्रकरण लवकरात लवकर संपावं आणि आमची मुलगी सुखरूप घरी परत यावी असं त्यांचं म्हणणं आहे. एकूणच अशोक खरात प्रकरणातील चौकशी सुरू असताना त्यांच्या कुटुंबियावर मोठा भावनिक आणि मानसिक ताण आहे. विशेषतः एका आईची व्यथा आणि मुलीबद्दलची काळजी या संपूर्ण प्रकरणात स्पष्टपणे दिसून येतो. तर मित्रांनो, हे आहेत अशोक खरात यांच्या सासू. त्यांनी आपले मत हे व्यक्त केले व मुलीबद्दल वाढणारी काळजी हे त्यांनी सांगितली. तर मित्रांनो, ही संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये एकदा नक्की कळवा. जय महाराष्ट्र.